मी संदीप यादव, हा आपला ग्रुप आहे नालंदा इंटेरियर आणि आपण सगळे एकत्र आलेलो आहे एका ध्येयासाठी. आपण एज अ टीम काम करतो. आपण कोणी इंडिव्हिज्युअल स्वतःच्या याच्यासाठी कोणी काम करत नाही. आपण एक पहिला हे ठेवलेलं प्राइजेस कमी करणं, जे तुम्हाला सगळं माहिती आहे 10% डिडक्शन झालेलं आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून जवळजवळ 1.5 वर्ष पाठपुरावा केलेला आहे. सिडको ऑफिसला जाऊन मिटिंग करणे, MLAची हेल्प केली. यामध्ये आपल्याला सर्व MLA पाठवण्याचं नाव विचारू, गजानन कायदेमाचं मी नाव विचारू, तर शिंदे साहेब यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आपल्या 10% जे आपले 10 लाख रुपये आहे त्यांच्या टॅक्स झाले, म्हणजे 15 लाखाची सेविंग झालेली आहे. त्यानंतर आपण सेकंड गोल ठेवलेला अम्युनिटीजचा. आपल्याला काही 16 अम्युनिटी सांगितल्या, 40 आपण सगळ्यांनी फ्लॅट बुकिंग केले. नंतर सिडकोची रिवाईज लेआउट आली की आम्ही 6 दिला आहे. त्यासाठी आपण महाराष्ट्रामध्ये पण फाईल केलेलं आहे. ते केलेलं आहे, मिस्टर नादर म्हणून आहे, ते हे करतायत फाईल केलेले. आणि आपण त्यांना स्वतः बोलली होती की आता जे आपला मेन मोटिव्ह होता जो आपण सेकंड सक्सेस ते आहे आपले पजेशन डिले झालेलं आहे. आपलं डिसेंबर 26 केलं फेब्रुवारी, आता सध्या डिसेंबर 27. त्यासाठी आम्ही कंटिन्युअसली जाऊन तिथे पाठपुरावा केला की आम्हाला तुम्ही क्लॅरिटी द्या, नाही तर आमचे इन्स्टॉलमेंट चेंज करा. तर तुम्ही पाहिले असेल की आम्ही हे मिळालेली आहे की आपले हे शिफ्ट झालेले आहे शेड्यूल. त्यामुळे खूप जणांचे काही प्रमाणात आम्हाला इन्स्टॉलमेंटचे EMI वाचलेले आहेत. आपले जे शेड्यूल होतं फेब्रुवारीपर्यंत होतं ते पण एक्सटेंड होईल. तो एक थोडा काही आपल्याला बर्डन असेल तो रिलीज झालेला आहे. तर आपल्या ग्रुपला एकत्र येण्याचा मोटिव्ह हाच आहे की एकत्र येऊन आपण काहीतरी साध्य करू शकतो. कारण की असे काही मला आता एक वीकमध्ये मला 15-20 कॉल आले की त्यांना आपण खूप रिक्वेस्ट केलेली की तुम्ही ग्रुप जॉईन केला, त्यांनी केले नाही. आणि ते थर्ड क्लास म्हणजे कोणते 2-4 ग्रुप आहेत तिथे वेगळ्या ग्रुपवरती आहेत, तिथे काही ऍक्शन होत नाही. तिथे फक्त लोक येतात, आपले मतं मांडतात, शांत होतात. हे स्वप्नील गाडगे सर आहेत. आता संदीप सरांनी सांगितलं की आपण काय काय प्रमाणात ऍक्टिव्हिटी केलेली आहे, त्या सगळ्यात तुम्हाला बऱ्यापैकी थोडंसं समजलं असेल. त्यामध्ये आता महत्वाचं आहे की जे हायकोर्टमध्ये जी वाशीवाल्यांनी जी केस केलेली आहे, त्या केसमध्ये LIGचा हा मोठ्या प्रमाणात त्यांचा इश्यू चालू आहे. त्यांचं म्हणणं आहे की दुसरं असं आहे की जे पोझिशन आपलं 2027ला सांगितलंय, आता एकतर आपला इन्स्टॉलमेंट रिवाइज केलेले पुढे केले, त्याचे डेट पण अजून त्यांनी दिलेला नाही. मग तुम्ही आम्हाला पोझिशन 2027ला देणार आहे का 2028 का मध्ये पुढे देणार आहे? त्या गोष्टीचा आमचा पाठपुरावा चालू आहे की या प्रोजेक्टचे जे चीफ इंजिनियर आहे यांची मीटिंग घेणं चालू आहे की एकदा आपला जो प्रोजेक्ट आहे तो STP प्लांट पहिला दुसरीकडे होता, नंतर इथं शिफ्ट केला. त्या STP प्लांट संदर्भात आपल्याला काही गोष्टी काय मुद्दे आपल्याला, त्याच्यानंतर जे पार्किंगचे इश्यू चालू आहेत की 1800 फ्लॅटमध्ये 1200 पार्किंग आहे. मग ते आपल्याला जागा कुठे व्याप करून देत. मी नालंदा एकदमची साईट मीटिंग होती. मागे थोडं आमचे डिनर आलोकेट आहेत कदम मॅडम, त्यांना मी काही जॉईन केलं. मी अजून जॉईन नाही केलं आहे. मी जस्ट आता मीटिंगला आलेली तुमच्या यूट्यूबवरून मला कळालं. मी सर्च किंवा इन्स्टॉलमेंट पुढे का गेलं, तर तेव्हा मला कळालं की तुमच्या यूट्यूबवरती चॅनल चालू आहे आणि तुम्ही काही ॲक्टिव्हिटीज करताय. तर त्या ॲक्टिव्हिटीज जाणून घेण्यासाठी मी इथे आलेली. पण ॲक्च्युली आता बाकीच्यांना पण मी रिक्वेस्ट करते की त्यांनी पण जर हा व्हिडिओ बघितला असेल तर खाली याच्यामध्ये नंबर वगैरे दिलेला आहे डिटेल्समध्ये, तर कॉल करून प्लीज तुम्ही पण एकदा तुमची शहानिशा करून हवं तर एखाद्या मीटिंगला या आणि प्लीज हा ग्रुप जॉईन करा, जेणेकरून आपण त्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेऊ शकतो. फक्त इन्फॉर्मेशन कलेक्ट करून काही होणार नाही. जर तुम्ही ॲक्टिव्हली त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं तर खरंच लवकर ग्रोथ होऊ शकते यामध्ये. तर मॅडमना आपण मीटिंगमध्ये बोलून ग्रुपमध्ये नक्कीच ॲड होणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही जॉईन राहा, तुमचं उज्ज्वल भविष्यासाठी. थँक्यू, धन्यवाद.